तर मनसे नेते अविनाश जाधव यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची भेट घेतली। बिनविरोध उमेदवार निवडून आणताना सत्ताधाऱ्यांनी पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप मनसेने केलाय आणि या संदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन निषेधपत्र दिला आणि ठाण्यातील निवडणूक अधिकारी ज्या पद्धतीने वागले त्याचीही तक्रार केली। याबाबत आयोग चौकशी करणार असल्याची प्रतिक्रिया अविनाश जाधवांनी दिली आहे। माझ्या दोन मागण्या आहेत की ज्या आरोज होत्या ज्यांनी ह्या सगळ्या प्रकारे गोंधळ घातला त्यांचे जे तिथले जे फुटेज आहेत ते चेक करावे। उमेदवारांना मतदान त्या केंद्राच्या बाहेर कोण घेऊन येत होतं ते कुठल्या पक्षाचे होते ते चेक करावे। आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुकीचे जे निकाल आहेत ते राखून ठेवावेत, तोपर्यंत ते निर्णय जाहीर करू नयेत। अशा दोन मागण्यांसाठी मी आज यांची भेट घेतली। तर अविनाश जाधवांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय टीका केली आहे बघूया। त्यांना पराभव समोर दिसत असेल ते ह्या अशा गोष्टींचा उपयोग आपल्या माध्यमातून करत असतात। न्यायालयात जाण्याची त्यांची भूमिका आहे, त्यांनी न्यायालयात जावं, न्यायालयात जो निर्णय देईल तो सर्वांना बंधनकारक असेल। आता तुम्ही ज्यांच्याबरोबर बसता ते जितेंद्र आव्हाड, तुम्ही स्वतः, राजन विचारे किंवा अन्य लोक काय एकनाथ शिंदे साहेबांच्या घरी आतापर्यंत कधी गेले नाही का? किंवा शिंदे साहेबांना त्यांनी असंही सांगितलं कदाचित असेल की बाबा मला जबरदस्ती बोलवून अविनाश जाधवांनी किंवा ज्या पक्षाचा उमेदवारी अर्ज मी दाखल करतात त्यांनी मला जबरदस्ती उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगितलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।